नमस्कार, कुकिंग विथ माय चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं। तर आज मी तुम्हाला स्प्रिंग रोल रेसिपी करून दाखवणार आहे। भरपूर अशा भाज्या घालून स्प्रिंग रोल बनवले आहेत। तर त्यासाठी मी एक अर्धा कप कॉर्नफ्लोअर घेतलंय आणि 2 कप मैदा घेतलाय। मी शीट बनवण्यासाठी चाळून घेते। मी हे मिक्स करून घ्यायचं मैदा आणि कॉर्नफ्लोअर। त्यामध्ये चवीप्रमाणे एक अर्धा टीस्पून मीठ घालून घ्यायचं। थोडंसं 1 टेबलस्पून होईल एवढं तेल घालायचं आणि हाताने पाणी घालून हे आता मळून घ्यायचं चांगलं। तर हे आता मळून होत आलेलं आहे बघा। एक 5 मिनिटासाठी मी आता याला झाकून ठेवणार आहे, 10 मिनिटासाठी। आता भाज्या कट करून घेते मी। लांब लांब थोड्या भाज्या कट करून घ्यायच्या। कोबी कट करून घेतला, गाजर कट करून घेते आता मी ह्या पद्धतीने। थोडं दाखवते कट करतेलं। सगळं दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो, म्हणून अगदी थोडंच दाखवते। शिमला मिर्च कट करून घ्यायची। आणि कांदा पण असा पातळ कट करून घ्यायचा। त्याचे पण काप असे लांब होतात। पातळ स्लाइस करून घ्यायच्या कांद्याच्या पण अशा। हे बघा ह्या पद्धतीने असं। तर मी ह्या पद्धतीने या भाज्या सगळ्या कट करून घेणार आहे आता। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही किती भाज्या घालू शकता। मी एक कप कोबी, 1 मोठे गाजर, 1 शिमला मिर्च, 1 मोठा कांदा असे घेतलेला आहे। तर आता मी हे नूडल्स 1 पाकिटच घालणार आहे। मी 2 पाकिटं शिजवून घेणार आहे। त्यामध्ये नूडल्स मिक्स करणार आहे। आता ते गाळून घ्यायचं चांगलं। मीठ घालून पाण्यात थोडंसं उकळून घ्यायचं। मीठ नाही घातलं तरी चालेल। आता एक 3 ते 4 टेबलस्पून मी तेल घालून घेतलं। चिरलेला लसूण घातला त्यात, किसलेलं आलं घातलं त्यात। हे चांगलं कच्चा स्वाद ह्याचा पूर्ण गेला पाहिजे। ह्या पद्धतीनं थोडंसं तेलात परतून घ्यायचं। आता बाकीच्या एक भाज्या ॲड करायच्या त्यात। पहिला कांदा घालून घेतला मी। कांदा थोडासा मऊसर पडला की मग गाजर आणि ह्या बाकीच्या भाज्या घालून घ्यायच्या थोड्या। कोबी फक्त 1 कप घेतलेला आहे, बाकी एकच नग घेतलेला आहे। मोठा कांदा, 1 मोठे गाजर, 1 शिमला मिर्च। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही अजून यामध्ये भाज्या घालू शकता। मीठ घालून घेतलं मी थोडंसं। आता चिली फ्लेक्स थोडं घालून घेतलं मी। सोया सॉस 1 चमचा घातला आणि रेड चिली सॉस 1 चमचा घातला मी। आता टोमॅटो सॉस घातला मी 1 चमचा, 2 चमचे घातलं। हा घरीच बनवलेला आहे मी टोमॅटो सॉस। माझ्या रेसिपी अपलोड आहे चॅनलवर। आता हे उकडलेले 1 पाकिट नूडल्स मी यात घालून घेतले। व्हिडिओ थोडा फास्ट दाखवत आहे कारण मोठा होतो व्हिडिओ। शीट पण बनवायची आहेत आणि हे स्टफिंग पण बनवायचं आहे। काही जण 2 व्हिडिओ करतात, पण मी एकच केला आहे। आता हे पीठ भिजलेलं आहे चांगलं। आता ह्याचे गोळे बनवून घ्यायचे, 1 लिंबाच्या आकारा एवढे। हे झालेले आहेत बनवून। आता 4 गोळे लाटून मी दाखवते तुम्हाला शीट कशी बनवायची। सुरुवातीला थोडंसं मोठ्या पुरी एवढी पुरी लाटून घ्यायची। अशा 4 पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत।
त्याला मी आता तेल लावून घेते. त्याच्यावर थोडंसं पीठ शिंपडून घ्यायचं आणि ही दोन्ही तेल लावलेली बाजू एकमेकावर ठेवायची. त्याच पद्धतीने हे दोन पण करून घेते मी. आता पुन्हा ह्या दोन्हींना तेल लावून घेते. मैदा भुरभुरून घ्यायचा त्याच्यावर थोडा आणि हे अगदी हलक्या हाताने आता पातळ लाटून घ्यायचं. जेवढ्या आकाराच्या आपल्याला पाहिजे आहेत तेवढ्या आकाराच्या लाटून घ्यायच्या या. साधारण चपाती एवढी पुरी लागतीच त्याला, थोडीशी छोटी चपातीपेक्षा. झालेलं आहे. आता मी आता हे परतून घेते. त्या तव्यावर शीट बनवून घेणार आता हे आम्ही. अगदी जास्त नाही भाजायचं. अगदी कमी गॅसवर हे करून घ्यायचं. हे बघा अगदी सहजच निघतात ह्या. दोन्ही बाजून आलटून पालटून परतत काढून घ्यायचं ते. चार चार पोळ्या अशा लाटून घेतले की पटकन होतंय. आणि ह्या शीट तुम्ही अशा बनवून ठेवल्या तरी बी प्लास्टिक पिशवीत घालून फ्रीजमध्ये ठेवल्या तरीसुद्धा 1-4 दिवस टिकतात. झालेले आहेत बघा. या पद्धतीने मी बाकीच्या पण करून घेणार. बघू शकता तुम्ही सगळ्या तयार झालेल्या आहेत. तर 2 तुम्हाला स्प्रिंग रोल बनवून दाखवते मी स्टफिंग केलेलं घालून. थोडी मैद्याची पेस्ट करून घेतलेली आहे मी. 1-2 चमचे मैदा घालून त्यात पाणी घालून जाडसर पेस्ट तयार केली आहे. ती थोडी अशी लावून घ्यायची साईडनं. आणि ह्या पद्धतीने हे रोल असे बनवून घ्यायचे. चिकटून राहतात चांगले ते पेस्ट लावल्यामुळं. आणखी दाखवते तुम्हाला एक. घरच्या घरी खूप छान तयार होते रेसिपी ही. बघू शकता तुम्ही. ह्या पद्धतीने मी सगळे करून घेणार आहे. हे झालेले आहेत करून. आता मी गॅसवर कढईत तेल घालून ठेवलेलं आहे. त्यामध्ये आता मी हे घालून घेते. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा. हाईपचा ऑप्शन आहे, हाईप करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. नवीन नवीन माझे व्हिडिओ येतील ते तुम्हाला दिसतील. कुकिंगचे व्हिडिओ करायला खूप मेहनत लागते, खूप वेळ लागतोय. एक सबस्क्राईब आणि एक लाईक जरूर करा. हे झालेले आहेत बघा. थोडंसं तांबूस कलर आला की काढून घ्यायचे. हे मी रात्रीचं बनवलेले आहेत. संध्याकाळ झाली आहे खूपच. थोडं रात्रीचं हे दिसतंय, लाईटला वेगळं दिसतंय थोडं. ह्या पद्धतीने मी बाकीचं पण आता तळून घेते. बघू शकता तुम्ही किती छान रोल बनलेले आहेत. अगदी बाहेर बाजारासारखे. बघू शकता तुम्ही. थँक्यू.